दरम्यान खडसेंनी आपलं शल्य मांडताना मुख्यमंत्र्यांवर अतिशय बोचरा वार केलाय. ते काय म्हणलेत तेव्हा बघूया. कधी एखादा माणूस वेगवेगळ्या कारणासाठी जाऊ शकतो. कोणी दारू पिऊन बदनाम होतो, कोणी पोरीच्या नादी लागून बदनाम होतो, कोणी कशामुळे होतो. पण या ठिकाणी असं तर कोणतंही कारण नाही नाथाबोला काढण्याचं. काही कोण्या पोरीचा हात धरला का? नाही ना, आतापर्यंत नाही ना. काही कोणाचा डाका घातला, काही कोणाचा फोन केला, मग काढलं कशाला? मग राजीनामा नाथाभाऊनं दिला ही गोष्ट खरी आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे, दुःख याच गोष्टीचं आहे कि मी सांगितलं तर मैंने बोला था विधानसभा में कि साला गैर खानदानी आदमी से जिसके खानदान का आता पता नहीं, ऐसे लोग ज्यांनी या ठिकाणी उभं आयुष्य घातलं त्या पक्षामध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा क्रिकेटर जो आहे वर्षानुवर्ष क्रिकेटची मेहनत करतो, कॅप्टनशिप पर्यंत येऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी त्याच्या मेहनतीनं तो चालतो आणि एखादा नवखा कालचा आलेला तो आपल्याला मला चिंता नाही आहे कोण मंत्री बनायचं का नाही, मला काय घेणं देणं नाही. आता बहुत हुआ है. 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही मला काय निदान माझ्या पक्षाने मला माझ्या पक्षाने आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्याच्या पलीकडचं दिलं. म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मी कायम ऋणी राहील की पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितले मी नाथाभाऊच्या बरोबर. भाऊसाहेब फुंडकरांनी ज्या दिवशी अशी बातमी ऐकली त्या दिवशी पहिल्यांदा घरी आणलेत रामटेकला ते, आणि त्यांनी मला वेदना व्यक्त त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या की नाथाभाऊ योग्य झालं नाही. पण मंत्री असो का नसो, जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मला त्या मंत्रिपदाची चिंता नाही. मंत्रिपद गेल्यानंतर उलट नाथाभाऊ खुश दिसतो, तुम्हाला दिसतो की नाही? मला अनेक कार्यकर्ते विचारतात की नाथाभाऊ तुम्ही एवढे खुश कसे, एखादा तर रडतच बसलं होतं घरात. म्हणलं खुश राहो, जो लावतो करतो तो बदनाम होतो, ज्याला करायचंच नाही तो काय करणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं साहिल किनारे पे लगाने वाला, पता मतलब साहिल यू ही बदनाम है. आमिर साहब साहिल यू बदनाम है, हमको गम से क्या काम है. ये मुस्कुराती जिंदगी जिंदा दिली का नाम है.